तर हे बघा कुर्रुम कुर्रुम असे खारे शेंगदाणे आपले तयार आहेत। जय श्री कृष्ण। मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हे आपले खारे शेंगदाणे तयार आहेत आणि हे खारे शेंगदाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि आपल्याला शाळेची अगदी लहानपणची शाळेची आठवण करून देणारे असे हे खारे मुरे आपण घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, अगदी अनेक टिप्स सहित। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इकडे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2-2.5 चमचे मीठ टाकणार आहे। तर अशा पद्धतीने हे मीठ टाकून पाणी उकळू द्यायचं। छान गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। तर इकडे मी शेंगदाणे घरामध्ये अवेलेबल होते, एवढे अर्धा किलोपेक्षा जास्त असे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे घुंगरू शेंगदाणा म्हणजे घुंगरू शेंगदाणाच आहे, थोडेसे त्याच्यापेक्षा मोठे आहेत। तुम्ही सोलापुरी शेंगदाणे पण घेऊ शकतात, त्याचे पण खारे शेंगदाणे खूप छान चवीला लागतात। खरं तर सोलापुरी शेंगदाण्याचेच खारे शेंगदाणे चवीला भन्नाट लागतात। तर हे घरामध्ये जे अवेलेबल होते ते मी घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने पाण्याला उकळी आलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। तर हे शेंगदाणे आता 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचे। असे उकडून घेतल्यामुळे काय होतं की ते जे मीठ आहे ते सगळे शेंगदाण्यामध्ये मुरलं जातं आणि मस्त शेंगदाणे जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते एकदम छान खारे शेंगदाणे असे लागतात। म्हणून इथे थोडा वेळ शिजवून घेण्याची क्रिया करायची आहे किंवा कृती करायची आहे। तर 15 मिनटं भरपूर आहे हे। त्याचं चेक करायचं आपण, थोडंसं साल निघालं की मग आपले शेंगदाणे उकडले असे समजायचं। तर हे शेंगदाणे आपल्याला लहानपणची पण आठवण करून देतात। तसेच आपण जेव्हा गार्डनमध्ये जातो तर गार्डनमध्ये पण आपण टाइमपास म्हणून हे खारे शेंगदाणे नक्कीच आवडीने घेऊन खातो। तसेच सिनेमा हॉलमध्ये पण घेऊन जातो। तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे सगळ्यांच्या आवडीचा एक घटक आहे किंवा सगळ्यांनाच आवडतात आणि या शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम वगैरे असतात, त्यामुळे सगळ्यांनाच आवडतात आणि शरीराला पोषक पण आहेत। तर आता छान हे शेंगदाणे उकडले जात आहेत। जवळजवळ आता 15 मिनटं होत आलेली आहेत। आपण चेक करूया, एकदा खालीवर शेंगदाणे करून घेऊ म्हणजे सगळ्या बाजूने मीठ जे आहे ते व्यवस्थित लागेल। चेक केल्यानंतर आपण हे एका गाळणीमध्ये गाळून घेऊया। तर आता बघा हे जवळजवळ शिजलेला आहे शेंगदाणा, त्याचं साल पण निघत आहे। जेव्हा आपण शेंगदाणे छान खमंग भाजतो तेव्हा त्याचं साल पटकन सुटलं जातं। अशा पद्धतीने उकडून घेतल्यानंतर उकडल्यामुळे 2 फायदे, साल पण निघतं आणि मीठ पण त्याच्यामध्ये मुरलं जातं। तर ह्या महत्त्वाच्या टिप आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कुणीही घरी तुम्ही बनवू शकता। तशा पद्धतीने आता हे आपण गॅस बंद करूया आणि चाळणीवरती काढून घेऊया। तर आता हे शेंगदाणे ओले झालेले आहेत, तर त्याला आपण एक अर्धा तास छान फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवू। असे सुकल्यामुळे शेंगदाणे आपले चांगले पटकन भाजले जातात। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर अगदी अलगद साल निघत आहे, छान आपले शेंगदाणे उकडलेले आहेत। आता इकडे मी एक कपडा अंथरलेला आहे, त्याच्यावरती हे शेंगदाणे टाकून घेऊया। गरम आहेत तर मी चमच्याने त्याला पसरवत आहे।
तर अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही करून ठेवा असे घरामध्ये. खारे शेंगदाणे मुलांना पण आवडतात. दुसरे बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा असे शेंगदाणे जर तुम्ही घरी बनवून ठेवले तर मुलांना खेळताना किंवा टाइमपास म्हणून असे शेंगदाणे देऊ शकता आणि ते आवडीने खातील, चवीने खातील आणि शरीराला पण पोषक आहे. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाणे घरी बनवून ठेवा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर याला छान एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे. आता शेंगदाणे चांगले सुकलेले आहेत. तर इकडे मी कढई, अगदी जाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे मीठ टाकून घेऊया. गरम करायला मीठ ठेवू. हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे शेंगदाणे भाजून झाल्यावर या मिठाचा परत तुम्ही उपयोग करू शकता. जसे केक बनवण्यासाठी एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर आता मीठ छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे शेंगदाणे टाकून भाजून घेऊया. तर हे पहिल्यांदा गॅस जो आहे तो फास्टच ठेवायचा. फास्ट गॅसवरतीच आपण भाजून घ्यायचे आणि छान तडतड करायला लागले की मग मीडियम गॅस करायचा. मग मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरतीच तुम्ही भाजून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीतपणा येतो. तशा पद्धतीने थोडे थोडे शेंगदाणे टाकून आता हे भाजून घेणार. मीठ पण चांगलं गरम झालेलं आहे. तर आता छान तडतड करत आहेत शेंगदाणे. थोडासा गॅस मीडियम केलेला आहे. आता मीडियम गॅसवरती भाजायचे, कारण ते शेंगदाणे थोडे ओलसर आहेत. तर मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर जर भाजले तर ते छान कुरकुरीत आतपर्यंत शेंगदाणे भाजले जातात. तर आता अशा पद्धतीने हळूवार फिरवत राहायचं कलता. त्यामुळे खालचे शेंगदाणे वरती, वरचे खाली सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजले जातात आणि त्याला कुरकुरीतपणा येतो. आता मी चेक केलेलं आहे भाजलेत का, तर जवळजवळ भाजलेत हे आता शेंगदाणे. आता आपण ह्या झाऱ्याने शेंगदाणे काढून घेणार. ह्या झाऱ्यामधून काढून घेतले, मीठ खाली पडणार, शेंगदाणे छान झाऱ्यावरती राहतात. तर अशा पद्धतीनेच आहे बाकीचे राहिलेले पण शेंगदाणे मी भाजून घेणार आहे. तर मी आशा करते की तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे काय होईल की येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मग पुढची रेसिपी तुम्ही पाहू शकाल. तर आपले हे शेंगदाणे सगळे भाजून तयार आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.